पाकिस्तानने पहलगाम येथे भ्याड हल्ला करून निष्पाप भारतीय नागरिकांना मारले। या हल्ल्याचा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमधून जबरदस्त बदला घेऊन पाकला धडा शिकवला। भारतीय सैन्याच्या या पराक्रमाला कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित फॅशन शोमधून अनोखी मानवंदना देण्यात आली। भारतीय सैन्याच्या कर्तृत्वाला फॅशन शोच्या माध्यमातून सलाम करण्याची ही पहिलीच वेळ आहे। पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांनी कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रोडक्शनतर्फे मिस, मिसेस, मिस्टर इंडिया एलिट अँड रायझिंग स्टार या फॅशन शोचे आयोजन केले होते। हा फॅशन शो मोठ्या दिमाखात एल्प्रो मॉल चिंचवड येथे संपन्न झाला। यावेळी पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार, डॉक्टर श्रद्धा जवंजाळ, मुकेश रुपवते, राज रणदिवे, आनंद खुडे, डॉक्टर श्रद्धा जाधवर, डॉक्टर शशिकांत शेटे, महेश कुमार सरतापे आदी मान्यवर उपस्थित होते। या अनोख्या फॅशन शो विषयी बोलताना योगेश पवार म्हणाले, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने कशिश प्रोडक्शनच्या वतीने हा फॅशन शो आयोजित केला होता। आम्ही यापूर्वी महिलांमध्ये स्वच्छता, मासिक पाळी आदी बाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करत असतो। मागील वर्षी काश्मीरच्या खोऱ्यात भारत-पाक सीमेलगतच्या गावामध्ये आम्ही भारतीय सैन्याच्या मदतीने आमचा उपक्रम राबविला होता। त्यावेळी सैन्याचे कार्य अगदी जवळून अनुभवता आले होते। त्यामुळेच ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याला मानवंदना देण्यासाठी या अनोख्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, माझं नाव योगेश पवार। कशिश सोशल फाउंडेशन या संस्थेच्या अंतर्गत आपण एक फॅशन शोचे आयोजन केले होते। हा फॅशन शो पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केला होता। तर पाकिस्तानला भारताने जो धडा शिकवला, इंडियन आर्मी असेल, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स असेल, त्यासाठी आपण आपल्या सैनिकांना मानवंदना दिली। तर मानवंदना ज्या लोकांनी दिली ते म्हणजे आपले स्पर्धक। या स्पर्धेत सहभाग घेणारे स्पर्धक होते 3 वर्षाच्या लहान मुलापासून ते 55 वर्षाच्या महिलेपर्यंत। सगळ्यांनी आपल्या सैनिकांना खूप छान पद्धतीने मानवंदना दिली। तुमने हमको धर्म पूछ के हमला किया, हमने तुम लोगों का कर्म देखकर उसका बदला लिया। धन्यवाद।